सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या कामाच्या ठिकाणी काही बदल घडवून आणेल, ज्यामुळे तुमच्या सहकाऱ्यांचा मूड हा खराब होईल. तुम्ही तुमच्या चांगल्या बोलण्यानं आणि वागण्यानं वातावरण सामान्य करण्यामध्ये आज यशस्वी व्हाल. कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत बिघडल्यामुळे काही समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. जास्त पैसे तुम्हाला खर्च करावे लागतील. तुमच्या लव्ह लाईफमध्ये काही ताणतणाव आज राहू शकतो. सेवा कार्यामध्ये तुम्ही आज खर्च कराल. विद्यार्थ्यांना त्यांचे विचार शिक्षकांना समजावून सांगण्याची आज संधी मिळेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल. दुपारपर्यंत तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. मुलांच्या किंवा भावंडांच्या भविष्याविषयी तुम्ही आज निर्णय घ्याल. सावधगिरी बाळगा. आरोग्याची अधिक काळजी घ्या. दीर्घकाळापासून अपूर्ण राहिलेलं काम आज पूर्ण होईल. सासरच्यांकडून एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळेल. जुन्या आठवणी आज ताज्या होतील. संध्याकाळी काही शुभ कार्यक्रमांना तुम्ही जाल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरी बदलण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला असेल. काही नवीन करण्याची तुम्हाला तुमच्या आयुष्यात आज संधी मिळेल. वडिलांच्या आशीर्वादानं आणि उच्च अधिकाऱ्यांच्या कृपेनं मौल्यवान वस्तू किंवा संपत्ती मिळवण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. विद्यार्थी आपल्या करिअर बाबतीमध्ये विचार करतील, ज्यामध्ये त्यांना भरपूर यश मिळेल. आज तुम्ही अनावश्यक खर्च टाळा. वैवाहिक जीवनासाठी वेळ काढा. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की भावनिक होऊन किंवा घाईनं आज कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा भविष्यामध्ये अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. अचानक मोठी रक्कम तुम्हाला मिळू शकते आणि यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तीर्थयात्रेला जाण्याचा तुम्ही प्लॅन कराल. गरजू लोकांना मदत केल्यानं तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. व्यवसायाशी संबंधित सुरू असलेल्या योजनांना गती मिळेल. मान आणि प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला आरोग्याच्या समस्या उद्भवतील, ज्यामुळे तुम्हाला धावपळ करावी लागेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. खाण्यापिण्यावरती नियंत्रण ठेवा. स्पर्धेची तुमच्या व्याप्ती वाढेल. प्रलंबित कामं पूर्ण होतील. व्यवसायासाठी दिवस अधिक लाभदायक आहे. तुमच्या जुन्या काही मित्रांना तुम्ही आज भेटू शकता. बाहेर फिरण्याचा तुम्ही प्लॅन कराल. जोडीदाराचा सल्ला हा तुम्हाला व्यवसायासाठी आज फायदेशीर ठरेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवनामध्ये दीर्घकाळ समस्या सुरू असतील तर त्या संपतील. रचनात्मक कार्यामध्ये तुमचा रस वाढेल. परिस्थितीमुळे रागावरती तुम्ही नियंत्रण मिळवू शकाल. कौटुंबिक जीवनामध्ये शुभ कार्य झाल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य हे आनंदी राहतील. विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी आज मनापासून करावी. यश नक्कीच मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास.
श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. बोलण्यामुळे तुम्हाला विशेष मान मिळेल. तुमच्या मित्रांची संख्या वाढेल, परंतु जास्त धावपळीमुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं. त्यामुळे सावधगिरी बाळगा. परदेशामध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. व्यवसायासाठी नवीन योजना आज तयार होतील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज एखादी भेटवस्तू मिळेल. मित्राला भेटल्यानं तुमच्या कामाची भरपाई होईल. मनामध्ये आनंदाची लहर येईल. वाणीवरती नियंत्रण नसल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीला तुम्हाला आज सामोरं जावं लागेल. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत होईल. संपत्ती, सन्मान आणि कीर्ती देखील तुमची वाढेल. मुलांच्या भविष्यासाठी काही पैसे तुम्ही खर्च करू शकता. परदेशामध्ये जाण्याची तुम्हाला संधी मिळेल, ज्यामुळे व्यवसायामध्ये त्याचा तुम्हाला फायदा होईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज घरगुती वस्तूंवरती तुम्ही पैसे खर्च कराल. पैशांच्या व्यवहारामध्ये सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा पैसे तुमचे कुठेतरी अडकू शकतात. सरकारी कामासाठी कोर्टाच्या फेऱ्या तुम्हाला माराव्या लागतील. विरोधक आज प्रबळ होतील. इच्छा असूनही नुकसान होऊ शकतं हे लक्षात ठेवा. नातेवाईकांमुळे तुमच्यामध्ये तणाव वाढेल. तुमचे आईशी मतभेद होऊ शकतात. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करावा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की स्वयंपाकघरामध्ये काम करताना काळजी घ्या. दुखापत होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये अनुकूल लाभामुळे भरपूर संधी निर्माण होतील. तुमची आर्थिक स्थिती सुद्धा पूर्वीपेक्षा मजबूत होईल. तुम्हाला बरं वाटेल. नियोजन केल्यानं तुमचा फायदा होईल. आज तुम्ही वरिष्ठांचं मत घ्या. धार्मिक कार्यामध्ये संध्याकाळी तुम्ही सहभागी व्हाल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज जोडीदारासाठी आजचा दिवस कठीण जाईल. आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला आज जास्तीचे पैसे खर्च करावे लागतील. मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी तुम्ही तपासणी करा, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकतं. सासरच्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही व्यस्त राहाल. आज तुम्ही देवाचं नामस्मरण करा. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज अपूर्ण काम पूर्ण करण्याची तुम्हाला संधी मिळेल. घर खरेदी करण्यापूर्वी तुम्ही वरिष्ठांचा सल्ला घ्या. वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या आनंद येईल. व्यवसायामध्ये प्रगती होईल, ज्यामुळे तुमच्या मनामध्ये आनंद लहरी येतील. विद्यार्थ्यांना मानसिक त्रासातून आराम मिळेल. आज तुम्हाला एक तरी चांगली बातमी मिळेल. आज तुम्ही जुन्या मित्रांसोबत फिरायला जाल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.